या ठिकाणी या रस्ता रोकोच्या निमित्तानं नगरच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणारे सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींचा मी आभार मानतो की कधी नव्हे एकदा शेतकरी रस्त्यावर आलेला असताना शेतकऱ्याच्या भावना समजावून घेऊन तुम्ही मंडळी शेतकऱ्याच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करताय, आम्हाला बरं वाटलं. परंतु शेतकऱ्याचं हा संघर्ष हा संपणारा नाही, कायम चालणारा आहे. ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर सुद्धा असेच सगळेजण आमच्या बरोबर राहा, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. सरकार कोणाचंही येऊ, वर्ष वयाच्या 22व्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी संघर्ष करतोय. अनेक सरकार आली, अनेक आघाड्या आल्या गेल्या, संघर्ष काय आपला संपलेला नाही. आज आम्ही दुधाला 40 रुपये भाव मागतोय. काय चुकीचं मागतोय? काय वेगळं, काय जगा वेगळं मागत नाही. जरा राहुरी मध्येच राहुरी कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च किती काढलाय तो जाऊन तपासून बघा. आम्ही अजून त्यांनी विद्यापीठाला काढलेल्या दुधाच्या उत्पादन खर्च एवढा सुद्धा भाव मागत नाही. अरे पण किमान 34 रुपये काढला त्याने. तर आणि तो स्वामीनाथन यांच्या उत्पादन खर्च आहे तो फक्त खर्च आणि जमा याचा हिशेब करून आहे. त्याला जर का स्वामीनाथनचं सूत्र लावलं तर रवी तो जातो शिटू प्राइस जर धरली तर ते जातंय 45च्या पुढं. तेव्हा ते सुद्धा आम्ही मागत नाही. व्यावहारिक पातळीवर केवळ 40 रुपये मागतोय. आज आमचा शेतकरी 25 आणि 26 रुपये लिटरनं दूध विकायला लागलेला आहे. उत्पादन खर्चाच्या पेक्षाही 8-9 रुपये कमी दरानं दूध विकायला लागलेला आहे. सातत्यानं पशुखाद्याच्या किमती वाढतायत, चाऱ्याच्या किमती वाढतायत, मजुरी वाढायला लागलेली आहे. आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? मगाशी प्राजक्त भाऊनी सांगितलं तसं आता शेतकऱ्याची अवस्था अशी झाली की गाय विकताही येत नाही, कारण त्याच्याही किमती कमी झालेल्या आहेत. आणि दुधाचं उत्पादन घेतला तर तिथेही तोट्यात होतो, अशी अवस्था उत्पादकांची झालेली आहे. अरे किती वर्ष आमच्या आया बहिणींनी शेणामतामध्ये हात घालायचा. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं दूध मिळावं म्हणून आम्ही किती काबाड कष्ट करायचे. याला काही मर्यादा आहेत का नाही? आणि म्हणून आम्ही 40 रुपयाचा हमी भाव मागतोय, काही जगा वेगळा मागत नाही. खर तर ही परिस्थिती अशी असताना दुधाचे भाव 38 वरनं खाली का आले? तर दररोज जवळपास 70 लाख लिटर दुधाचं कन्व्हर्जन होतं. दूध भुकटी होते, बटर होतं. आणि दूध भुकटीचे भाव पडल्यामुळं, पडले काय पाडले मला माहित नाही, कारण या दूध कंपन्यांनी सुद्धा दूध उत्पादकांचा खेळ खंडोबाज करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळं आज बळी जातोय तो दूध उत्पादक शेतकरी. अशातच म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणावा त्या पद्धतीनं आधीच दूध उत्पादकांची अवस्था वाईट झालेली आहे. त्या दूध पावडर निर्माण करणाऱ्या लोकांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडलेले असताना सरकारनं पुन्हा 26 जूनच्या अध्यादेशानुसार 10,000 टन दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ही भुकटी जर का आली तर दुधाचा भाव 20 रुपयाच्या खाली जायला काय वेळ लागणार नाही. आता परत आणि सप्टेंबर ऑक्टोबरला पुष्काळ येणार, अजून दुधाचं उत्पादन वाढणार. आणि त्यावेळी मग परिस्थिती काय होईल? म्हणजे लॉकडाऊन मध्ये जसं 13 आणि 14 रुपये लिटरला मी दूध विकलं तशी अवस्था पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा यामध्ये केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं पुढाकार घेऊन जो शिल्लक दूध भुकटी आहे त्याला अनुदान देऊन देशाबाहेर घालवलं पाहिजे, कारण नवा स्टॉक पुन्हा तयार होणार आहे.
असं काही धोरणात्मक निर्णय करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर अनुदानाचा जो मुद्दा उपस्थित झाला, मार्च मध्ये 10 मार्चला मला वाटतं अनुदान जाहीर केलं आणि एक महिनाभर दिल्यासारखं झालं. ते मुठभर लोकांना दिलं, कारण हे अनुदान देत असताना जास्तीत जास्त लोक अनुदानापासून वंचित कसं राहतील याचाच प्रयत्न केला गेला. अशा नियम आणि अटी घातल्या गेल्या. म्हणजे अटी अशा घालायच्या की त्याला कोणी पात्रच ठरू नये. टक्कल असणाऱ्या माणसाला कंगवा मिळेल म्हणण्यात काय अर्थ आहे? त्या तक्रारीला उपयोग काय त्याचा? तसं अटीच एवढ्या घातल्या की त्या अनुदानाचा काय फायदाच होऊ नये. तसा ज्या तारखेपासून म्हणजे 10 मार्च पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरला 10 रुपये त्याच्या खात्यावर कसल्याही अटी न घालता अनुदान जमा केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. का? तुम्ही पाहिजे सर्वे करा, गोट्यावर जाऊन चौकशी करा, कुणाच्या गोट्यातून किती दूध तयार होतं याचा सर्वे करा आणि मग अनुदान जमा करा. परंतु तुम्ही जे काही धंदे करायला लागले नाही ते काय बरोबर नाही. एकदा लोकसभेला फटका बसलाय, विधानसभेला पुन्हा फटका बसायची वाट बघू नका, एवढंच मला सरकारला सांगायचं आहे. शेतकरी आता खवळलेला आहे. जशी दुधाची ही अवस्था आहे तशीच अवस्था कर्जाची सुद्धा आहे. दुधाच्या संदर्भामध्ये काल एक बैठक झाली असं म्हणतात. कुणी बैठकीला गेलं, कशी बैठक झाली? आमदार साहेब म्हणतात उभ्या बैठकी झाल्या. उभ्या असं काय होतंय काय? उभ्या झाला असत तर बरंच पुढे गेलं असतं. उभ्या असं काय होत नाही. त्याला बरेच चर्चा करावी लागते. बराच तिथं अधिकारी यायला पाहिजेत, त्याची अंमलबजावणी करणारे असले पाहिजेत. तर त्या दुधात अनुदानाचा परिणाम ज्यांच्यावर होणार आहे त्यांना बोलवायला पाहिजे. ज्यांना अनुदान द्यायचं आहे त्या उत्पादकांना बोलवायला पाहिजे. त्यांना पसंत आहे का विचारायला पाहिजे आणि मग कुठेतरी निर्णयापर्यंत यायला पाहिजे. परंतु इथं काय उभ्या फोटो येतोय आणि निर्णय झाला. निर्णय काय झाला? बजेटमध्ये आम्ही ऐकलं की, पण या अजितदादांच्या बजेटचं काय सांगावं. 4 वर्षापूर्वी त्यांनी एकदा जाहीर केलेलं होतं, प्रामाणिकपणाने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देऊ. आलं काय ते? पण कसा अजितदादावर तरी विश्वास ठेवायचा सांगा बघू. 4 वर्षापूर्वी अर्थसंकल्पातच घोषणा केली होती, 10,000 कोटीची तरतूद केलेली होती. पण ते काही पैसे काही लोकांना आले, अनेक लोकांना ते पैसे आलेले नाहीत. आता बजेटमध्ये म्हणतात 5 रुपये देणार. कसं देणार, कुठं देणार, काय देणार? 1 जुलै पासून म्हटले, आज 2 जुलै आहे, कुणाला पैसे आले? मग कसं म्हटले 1 जुलै पासून आम्ही अनुदान देणार. बजेटचं भाषण ऐका अजितदादांचं. परत वीज बिल पूर्ण माफ करणार असं भाषणात बोलले. आता म्हणतात की संपूर्ण थकबाकी माफ करायची, की 1 वर्षाचं माफ करायचं याचा विचार चाललाय. आणि मग तुमच्या भाषणावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही? तुमच्या बजेटवर विश्वास कसा आम्ही ठेवायचा? तेव्हा हीच अवस्था आज कर्जाची. शेतकरी कर्जबाजारी का झाला हो? सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय, लक्षात ठेवा. यांनी कांद्याच्या निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी घातली. किमान किलो पाठीमागे 7 ते 8 रुपये शेतकऱ्याचा तोटा झाला. उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये कांदा विकावा लागला. आता कांदा खाल्ला नाही मग कोण मेला काय? मग कांद्यावर निर्यात बंदी घालायची गरज काय होती? जगाच्या बाजारामध्ये जाऊन शेतकऱ्यांना 4 पैसे कमावले असते, पण यांना बरं वाटलं नाही. आणि मग कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये जर कांदा विकला असेल, त्याला त्याच्या डोक्यावर कर्ज चढला असेल तर त्याला जबाबदार कोण? तीच अवस्था सोयाबीनची. यांनी परदेशातून पाम तेल आयात केला, यांनी परदेशातून सोयाबीन पेंट आयात केली आणि त्यामुळं 9,000चा सोयाबीन 4,500 पर्यंत खाली आला. त्याला जबाबदार कोण? यांनी परदेशातून कापूस आयात केला, 12,000चा कापूस 6,000 वर आला. याला जबाबदार कोण? यांनी बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तांदळाचे भाव पडले आणि मग भाताला भाव मिळणार झाला. याला जबाबदार कोण? आता यांनी मका आयात करण्याचा निर्णय घेतलाय. मका उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं होणार आहे. साखरेच्या निर्यात बंदीवर घातल्यामुळं टनाला 700-800 रुपये आमचा उसाचा भाव कमी झाला. तरी सुद्धा 300 रुपये घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हेही तुम्हाला मी सांगतो. दुसरा हप्ता 300 मिळालाच पाहिजे, ते आम्हाला काय माहिती नाही. आणि मग
पण सगळ्या प्रकारची जी काही पिकं आहेत त्या पिकाला आम्ही जर का उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये विकला असेल तर त्याला केवळ आणि केवळ सरकारचं धोरण कारणीभूत आहे. त्यामुळं आमच्या डोक्यावर चढलेल्या कर्जाला आम्ही जबाबदार नाही तर सरकार जबाबदार. दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, धान उत्पादक, कापूस उत्पादक, ऊस उत्पादक सगळ्यांचा तुम्ही वाटोळा केलेला आहे आणि म्हणून तो कर्जबाजारी झालेला आहे. संविधानानं प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे या देशातल्या प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग या देशातल्या उद्योगपतींनी भरमसाठ कर्ज काढली, रोजगार निर्माण करतो या नावाखाली सरकारनं सुद्धा त्यांच्या कर्जाकडे दुर्लक्ष केलं. राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना भरपूर कर्ज दिली आणि ती कर्ज काढून त्यांचे प्रकल्प धोक्यात गेल्यानंतर कर्ज फेडू शकत नाही म्हणून काही देश सोडून पळून गेले, काही इथंच राहिले. पण एनपीए मध्ये गेल्यानंतर बँका जगल्या पाहिजेत, बँका टिकल्या पाहिजेत म्हणून त्यांची सगळ्यांची कर्ज राईट ऑफ केली गेली. राईट ऑफ केली गेली म्हणजे वसूल करायचं सोडून दिलं. गेल्या 10 वर्षामध्ये असं 14,56,000 कोटी रुपयाची उद्योगपतींची कर्ज राईट ऑफ झाली असं रिझर्व्ह बँकेचं कागदपत्र सांगतात. मग मला सांगा की सरकारच्या धोरणामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं शेतकरी तोट्यात गेला असेल, थकीत गेला असेल, कर्जबाजारी झाला असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्ज राईट ऑफ का करू नये हा आमचा सवाल आहे. आणि म्हणून आमचा 7/12 कोरा झाला पाहिजे. कर्ज राईट ऑफ करा, 7/12 कोरा करा. त्यांना 14,56,000 कोटी रुपये लागले, आम्हाला जेमतेम 2.5 ते 3 लाख कोटी रुपये लागले. म्हणजे उद्योगपती काही हजारात आहेत, शेतकरी 80 कोटीच्या वर आहेत, तरी सुद्धा त्यांना 3-3.5 लाख कोटी रुपये दिले तर सगळ्यांचा 7/12 कोरा होतो. या देशामध्ये जो न्याय उद्योगपतीला लावला जातो तो न्याय शेतकऱ्यांना लावला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याचा 7/12 कोरा करून मिळाला पाहिजे. ही आमची मागणी आहे. या ठिकाणी मी सरकारला इशारा देतो. मला माहिती आहे कारण विधिमंडळामध्ये मी अनेक वर्ष काम केले, लोकसभेमध्ये काम केलेलं आहे. संसदेचं किंवा विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना विधिमंडळावर सरकारला घोषणा करता येत नाही हेही मला माहिती आहे. म्हणून शुक्रवार पर्यंत या आठवड्यामध्ये दुधाला 40 रुपये देण्यासंदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. एक तर त्यांनी विधिमंडळामध्ये तशी घोषणा करावी, नाहीतर सोमवार नंतर होणाऱ्या तीव्र अशा आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.